नमस्कार मंडळी. पालक विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मंडळी, मूल जेव्हा जन्माला येतं आणि हळूहळू बोबडे बोलायला सुरुवात करतं, तेव्हा प्रत्येक पालकाची इच्छा असते की माझ्या मुलाला लगेच इंग्रजी शब्द पाठांतर व्हावेत, माझ्या मुलाने लगेच व्यावहारिक गोष्टी शिकाव्यात. पण जपानसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत इतकी गती नाही जितकी की भारतात आहे. पण आपण मुलांना शिकवत असताना भारतीय संस्कृती, व्यवहार, सामाजिक नैतिक मूल्य याच्या विसर पडतो आणि आपण इंग्रजी संस्कृतीचं अनुकरण करतो. आणि याच कालावधीमध्ये मुलांना जे सामाजिक नैतिक मूल्य शिकवायचे आहेत, जे व्यवहार ज्ञान मुलांना देणं अपेक्षित आहे ते आपण देत नाही. आणि त्यामुळं मूल समाजात वावरत असताना या ठिकाणी बेजबाबदारपणे वर्तन करत असतं. मग या सर्व गोष्टीशी असलेली कारणे जाणून घेण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मूल जेव्हा शाळेत प्रवेश करतं तेव्हा मुलांना गणित, विज्ञान, भाषा शिकवली जाते. पण आयुष्यात सर्वात जास्त उपयोगी पडणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहेत त्याचा आपल्याला विसर पडतो. लोकांशी वागायचं कसं, ज्याला आपण व्यवहार ज्ञान म्हणतो, पैशाचा योग्य उपयोग कसा करायचा, ज्याला आपण आर्थिक ज्ञान म्हणतो, आणि चांगला माणूस कसा बनायचं, जे की नैतिक मूल्याची शिकवण आहे. या गोष्टींचा आपल्याला पालक वर्गांना विसर पडतो. पण व्यवहार ज्ञान म्हणजे फक्त बोलणं नाही, तर कधी बोलावं, कसं बोलावं, कोणासमोर काय बोलू नये हे समजणं म्हणजे व्यवहार ज्ञान होय. मुलांना या गोष्टी आपण बालपणामध्ये शिकवत नाहीत. मोठ्यांना नम्रतेने उत्तर देणं, मित्रांशी भांडण न करता संवाद साधणं, आपलं एखाद्या व्यक्तीने काम केल्यानंतर थँक्यू, आभारी आहे, धन्यवाद, कृपया या शब्दांचा वापर करणं आपण मुलांना शिकवत नाही. इतरांचं बोलणं मध्येच तोडू नये किंवा एखादी 2 व्यक्ती बोलत असताना आपण मध्ये पडू नये, या छोट्या छोट्या संकल्पना सुद्धा मुलांना आपण समजावून सांगत नाहीत. आणि यामुळे मुलं हट्टी, चिडखोर, बेजबाबदार होतात. आणि या सर्व गोष्टींची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. मंडळी, व्यवहार तुमचं व्यक्तिमत्व घडवतो. आज अनेक मोठी माणसं कमावतात पण साठवू शकत नाहीत, कारण त्यांना पैशाचं शिक्षण कधीच मिळालेलं नसतं. पैसा झाडावर उगवत नाही, तो कष्टाने मिळतो. खर्च, बचत आणि गरज यातील फरक, खिशातले पैसे, अशा प्रकारच्या गोष्टी मुलांना समजावून सांगणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांना जबाबदारी, नियोजन आणि सहानुभूती शिकवण्यासाठी कधी कधी 50 रुपये द्या, 20 रुपये खर्च कर, 20 रुपये बचत कर आणि 10 रुपयाची इतरांना मदत कर, अशा प्रकारचे छोटे छोटे प्रयोग जर मुलांवर केले तर मूल त्यातून या ठिकाणी जबाबदारी, सहानुभूती आणि नियोजन यासारख्या गोष्टी शिकेल. एक मुलगा रोज चॉकलेटवर पैसे खर्च करायचा, दुसरा मुलगा दररोज 5 रुपये साठवून ठेवायचा. वर्षभराने पहिल्या मुलाकडे फक्त आठवणी होत्या, पण दुसऱ्या मुलाकडे सायकल घेण्याइतके पैसे होते. पैशावर नियंत्रण ठेवा, नाहीतर पैसा तुमच्यावर नियंत्रण ठेवेल. हुशार असणं वेगळं आणि चांगला माणूस असणं वेगळं. समाजात टिकायचं असेल तर मूल्य सर्वात महत्त्वाची आहेत. मुलांना शिकवण्यासाठी जी आवश्यक जीवनमूल्य आहेत त्यामध्ये प्रामाणिकपणा, इतरांचा आदर करणे, मदत करण्याची भावना मुलामध्ये निर्माण होणे आणि चूक झाली तर माफी मागणे, सर्वांशी वागत असताना समान आणि मिळून मिसळून वावरणे, या गोष्टी मुलांना शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. एकदा एका मुलाला रस्त्यात पाकिट सापडले, त्यात बरेच पैसे होते. तो ते घरी घेऊन जाऊ शकला असता, पण त्याने पत्ता शोधून ते मालकाला परत दिले. मालक म्हणाला, तुझ्या आईवडिलांनी तुला खूप श्रीमंत केलं आहे. मुलगा म्हणाला, पण मी तर पैसे परत दिलेले आहेत. तेव्हा मालक म्हणाला, हो, पण त्यांनी तुला माणुसकी दिली आहे. पालकांनो, मुलं आपलं बोलणं कमी आणि आपलं वागणं जास्त शिकत असतात. तुम्ही जर इतरांचा आदर करत असाल तर मुलं तेच शिकतील. तुम्ही पैशाची बचत करत असाल तर मुलंही बचत करायला शिकतील. तुम्ही चूक मान्य करत असाल तर
मुलंही चूक मान्य करायला शिकतील. मुलांना फक्त बोलणं तसं वाग असं सांगू नका, तर मुलांना मी जसं वागतो तसं शिक असं म्हणा, जेणेकरून की मुलं या ठिकाणी अनुकरणातून शिकतील. शाळा मुलांना हुशार बनवते, पण घर त्यांना समजूतदार बनवत असतं. व्यवहार ज्ञान आणि लोकांशी जोडतं. आर्थिक ज्ञान त्यांना स्वावलंबी बनवतं आणि मूल्ये त्यांना खरा माणूस बनवतात. नम्रतेने बोलणे, रागावर नियंत्रण ठेवणे, शांततेत परिस्थिती हाताळणे या गोष्टी अनुभवातूनच मुलं शिकतात. परिस्थिती पाहून मुलांना हाताळायला पाहिजे. एकदा बादशाह अकबर खूप रागात होता. एका सेवकाकडून चूक झालेली होती. अकबर संतापून म्हणाला की याला दरबारातून हाकलून द्या. दरबार शांत झाला. सगळे घाबरू लागले. तेवढ्यात बिरबल पुढे आला आणि बिरबलाने शांतपणे म्हटलं, जहापना, एक विनंती करू का? अकबर चिडून म्हणाला, काय आहे, लवकर सांग. बिरबल म्हणाला, माणूस रागात असताना घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकीचे ठरतात. जर परवानगी असेल तर आपण हा निर्णय उद्या घ्या. आज तुम्ही बादशाह म्हणून नाही तर माणूस म्हणून विचार करा. दरबारात कुजबूज सुरू झाली. इतकं धाडस फक्त बिरबलच करू शकत होता. अकबर थोडा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे, उद्या पाहू. तो म्हणाला. दुसऱ्या दिवशी अकबराचा राग निघून गेला. त्याने त्या सेवकाला माफ केलं आणि म्हणाला, काल मी थोडा रागात होतो, त्यामुळे मी थोडंसं तुझ्यावर रागवलो. तू मला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवलास. बिरबल नम्रपणे म्हणाला, जहापना, राग हा वाईट सेवक आहे आणि संयम हा उत्तम सल्लागार आहे. या कथेतून आपल्याला व्यवहार ज्ञान स्पष्ट होतं. रागात बोललेले शब्द जखम करतात. निर्णय घेण्याआधी शांत होणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी मुलांना आपल्या अनुभवातून शिकवलं तर मुलांवर त्याच प्रकारचे नैतिक संस्कार होतात. खरा शहाणपणा म्हणजे भावनांवर नियंत्रण ठेवणं. यासाठी मुलांना सुद्धा राग आला तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका, किंवा एखादी गोष्ट चुकीची घडली तर लगेच रागवू नका. थोडा वेळ थांबा, विचार करा, शांतपणे बोला. माफी आणि संयम नाती टिकवतात. चांगला व्यवहार म्हणजे परिस्थिती बिघडवणं नाही तर ती सांभाळणं होय. जर तुम्हाला मूल फक्त यशस्वी नाही, जर चांगलं माणूस व्हावं असं वाटत असेल तर आजपासूनच मुलांना या गोष्टी शिकवा, जेणेकरून की तो एक जबाबदार नागरिक बनेल. धन्यवाद.